जर तुम्हाला ॲसिडिटी, गॅस आणि कॉन्स्टिपेशन ह्या 3 कंप्लेंट्स असतील तर तुमचं पचन हे ऑलरेडी वीक झालेलं आहे आणि 90% लोकांना याचं मूळ कारण हे माहीतच नसतं. माझ्याकडे भरपूर पेशंट येतात जे कंप्लेंट करतात त्यांना ॲसिडिटी आहे, म्हणजेच छातीत जळजळ होते, तोंडाला आंबट पाणी येतं, गॅसमुळे पोट फुगतं, तसंच कॉन्स्टिपेशन असतं. ह्याचं मूळ कारण हे त्यांचा अग्नी मंद असणं किंवा डायजेस्टिव्ह पॉवर कमी झालेली असणं असं असतं. ह्याच्या मागची हे होण्यामागची कारणं काय आहेत तर इर्रेग्युलर ईटिंग हॅबिट्स तसंच इर्रेग्युलर स्लीपिंग हॅबिट्स. दुसरं कारण म्हणजे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल तसंच जंक फूड हे जास्त खाणं. आणि तिसरं म्हणजे डायजेस्टिव्ह पॉवर, पचनाची जी ताकद आहे तीच कमी असणं. हे पचन कमी झाल्यामुळे ह्याला आपण अग्निमांद्य असं म्हणतो आणि ह्या अग्निमांद्यामुळे शरीरामध्ये आमदोष हा निर्माण होतो आणि हा आमदोष हा अनेक आजारांचं मूळ कारण असतो. सो हे अग्निमांद्य कमी करण्यासाठी आणि आमदोष शरीरातून घालवून टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम चिकित्सा सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या मतानुसार आपण मेडिसिन्स देऊन तसंच लाईफस्टाईल आणि डाएट चेंजेस सांगून आणि पंचकर्माद्वारे ह्या आजाराची चिकित्सा करू शकतो. पंचकर्मामध्ये आपण वमन, विरेचन आणि बस्ती अशा पंचकर्मांचा वापर प्रामुख्याने करून घेतो आणि डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सांगतो. सो अग्निमांद्य जर तुम्हाला असेल तर त्याची योग्य ती चिकित्सा जरूर करून घ्या. मी डॉक्टर कौस्तुभ भुरे. आमचं ठाणे आणि पुणे या 2 ठिकाणी क्लिनिक्स आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या कंप्लेंट्स असतील आणि अग्निमांद्य असेल तर ह्या रीलवरती डायजेशन असं कमेंट करा किंवा खाली दिलेल्या नंबर्सवरती आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.